नमस्कार, साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण ढवळ तालुका फलटण जिल्हा सातारा या गावी आहोत आणि या गावी गेली 2 दिवस जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा चालू आहेत। परवा दिवशी मुलांच्या कुस्ती स्पर्धा झाल्या आणि आज मुलींच्या कुस्ती स्पर्धा आहेत आणि खरं तर ढवळ हे गाव खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय आहे, संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे। याच ढवळ गावातून एक महाराष्ट्र केसरी हे झाले होते आणि याच ढवळ गावातील शिक्षक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। खरं तर या ढवळ गावातून अनेक मुली ह्या वाकरी गावचे शिक्षक आहेत आणि वाकरी गावातून अनेक मुली जिल्ह्यावरती गेल्या होत्या आणि राज्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी केलेली आहे। तर माननीय कोच साहेब आहेत संदीप भाऊ शेंडगे, हे या मुलींचे कोच आहेत आणि मुलींना चांगल्या पद्धतीनं कुस्ती शिकवतात। तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर या कुस्ती त्या कशा पद्धतीने कुस्तीचं प्रशिक्षण देतात मुलींना। आणि सर, आजच्या आपल्या कुस्ती स्पर्धा कशा वाटल्या, काय सांगचाल? नमस्ते। नमस्ते, मी वस्ताद संदीप शेंडगे, वस्ताद संदीप शेंडगे। आज फलटण तालुक्याला हा जिल्ह्याचा माल पहिल्यांदाच मिळाल्याबद्दल सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचं आम्ही स्वागत करतो आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वाखरी गावचा रिझल्ट चांगला राहील। गेल्या वर्षी मला वाटते आमच्या तालिमीतील एक वैष्णवी ढेकळे ही राष्ट्रीय थरावर कुठे गेली ती बाळा, तो गोरखपूर येथे नॅशनल स्पर्धेत होती, तिथं ब्रॉन्झ मिळलं तिला। आणि ही पहिलंच वर्ष हीच आहे, ही ज्ञानेश्वरी ढेकळे, ही देखील गेल्या वर्षी विभागाला फायनलला पडली, खंडाळा येथे विभागात आलता। त्याच्या अगोदर सानिया जाधव ही महाराष्ट्राला दुसरी बसलेली आहे। पलीकडं अंजली ती विभाग खेळलेली आहे। परत पलीकडं प्रणिती ढेकळे ती देखील विभागाला फायनलला हरलेली होती आणि यंदा देखील आमचं चांगलं प्रॅक्टिस चाललेलं आहे। यंदा देखील चांगला रिझल्ट येईल असं मी सांगतो। नक्कीच वाखरी या गावातून आपण पाहतो की नॅशनलला मुली तुम्ही नेल्या आणि नॅशनल लेवलवरती या मुलीने चांगली कामगिरी केलेली आहे। आजच्या ज्या ढवळ गावातील ज्या कुस्त्या आहेत, जिल्हास्तरीय कुस्त्या आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं? आज हे सगळं श्रेय द्यायचं म्हणलं तर सरपंच विष्णुअण्णा लोखंडे यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल, कारण यांच्यामुळेच आज आमच्या भागातील सर्व लोकांना हा कुस्ती पाहण्याचा योग आलेला आहे। आणि महिला वर्ग विशेष करून आज मुलींच्या कुस्तीसाठी भरपूर उपस्थित राहिलेला आहे। इथं एक महिला वर्गांना देखील आमच्या तालुक्यातल्या ही पाहण्याची संधी मिळाली, हे सगळं आमचं भाग्य आम्ही समजतो। आणि एकदम उत्कृष्ट परवा दिवशी पण 1 नंबर मुलांच्या कुस्त्या झाल्या आणि मुलींच्या देखील 1 नंबर नियोजन होणार, यात काय वाद नाही। त्याबद्दल आम्ही सर्व विष्णुपंत अण्णा लोखंडे मित्र परिवाराचे हार्दिक स्वागत करतो। खरंच विष्णुपंत अण्णा यांचं काम चांगलंच आहे। आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मुलींना जर कुस्ती हा खेळ खेळायचा म्हटलं तर अनेक पालकांचा विरोध होतो, तर कुठंतरी पालकांना वाटतं की कुस्ती म्हटलं की नको, पण आज तुम्ही एवढ्या मुली तयार केल्या आणि कुस्तीमध्ये नॅशनल लेवलला त्या जिंकलेल्या आहेत, तर अशा पालकांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी कुस्ती खेळावी त्या मुलींना? कसं आहे, पहिली कुस्ती राहिली नाही, म्हणजे पहिली म्हणजे कुस्ती म्हणलं की मुलाचं परत काय कुठं नोकरीचं नाही, पण आता करिअरच्या हिशोबातून त्याच्याकडे बघा, प्रत्येक क्षेत्रात 5% खेळाडूसाठी राखीव जागा दिलेल्या आहेत। त्यामुळं करिअर म्हणून आत्ता लोकांनी कुस्तीकडं हुशार, म्हणजे आता सुशिक्षित लोक ह्यात वळली आणि जी जुनी आपल्यातली लोक थोडं कमी पडत चाललेली होती, पण सुशिक्षित लोकांना याचं महत्त्व कळायला लागलं की तुम्हाला 90-95% पाडायची गरज नाही, तुम्ही 60-65% पाडले तरी तुम्ही त्यात क्वालिफिकेशनमध्ये बसू शकताय, म्हणजे MPC लेवलला, परत भरती प्रक्रियेत। त्यामुळं चांगली लोक आता ह्या कुस्ती क्षेत्राकडे आणि प्रत्येक खेळाकडे वळायला लागले। त्याप्रमाणे खेडेगावातील देखील लोकांनी ह्या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे आणि ह्याच्याकडे वळावे असं मला वाटतं। नक्कीच विद्यार्थ्यांना 5 गुण याच्यामधून मिळतात, त्याच्यामुळे याचा खेळामधून फायदा होत असतो, त्यामुळे मुलांना नोकरीमध्ये सुद्धा याचा फायदा होत असतो। तर आजच्या स्पर्धा सुद्धा चांगल्या आहेत आणि आज या स्पर्धेमध्ये काय अपेक्षा त्या मुलींकडून तुम्हाला? सहसा आम्ही तर आमच्या पद्धतीनं पूर्णपणे मन लावून प्रॅक्टिस गेलेलं आहे आणि 5चे 5 मुली आमच्या 6चे 6 बसतील अशी मला अपेक्षा आहे। धन्यवाद सर शेंडगे सर, आपण अतिशय मेहनतीने या मुलींचं प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला अपेक्षा आहे की या सर्व मुली आज जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उज्ज्वल यश घेतील, यात काही शंका नाही। आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।